राज्यात निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलंय. पात्रता नसतानाही शरद पवारांनी पत्र दिल्यामुळे काही सहकारी संस्थांना कर्ज दिलं गेलं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांना दिलेल्या खास मुलाखतीत केलेला आहे. त्यावर शरद पवारांनी उत्तर सुद्धा दिलं. मी कोणत्याही सहकारी संस्थेला कधीही पत्र दिलेलं नाही असं न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत शरद पवार सुद्धा म्हणाले. माझा शिखर बँकेच्या निर्णय प्रक्रियेत काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले बँकेने, ज्यातनं पैसा अनिर्बद्ध प्रकारे वाटला किंवा संपत्त्या विकल्या किंवा कुठलीही क्रेडिबिलिटी ज्यांच्याजवळ नव्हती, क्रेडिट वर्दीनेस नव्हता, अशा लोकांना जे लोन दिलं, अशा काही ठरावांमध्ये त्यांनी ही नोंद केलेली आहे की माननीय शरद पवार साहेब यांच्या निर्देशानुसार. हो, तक्रारीमध्ये सुद्धा तो उल्लेख 4 ते 5 वेळा आलेला आहे. तर ते असं त्यांनी त्याच्या ठरावातच नोंद केली आहे. किंवा काही पत्र आहेत की जे पवार साहेबांनी याला लोन द्या असे पाठवलेले आहेत आणि त्याचा आधार त्यांनी घेतला आहे. आता याचा क्रिमिनल अँगल आहे की नाही हे इन्व्हेस्टिगेशन सांगेल. पवार साहेब असे म्हणू शकतात किंवा माझ्याकडे आला म्हणून मी पत्र दिलं, पण आता त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्या ठिकाणी नोंद करून की पवार साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही याला कर्ज देतोय आणि इल्लीगल कर्ज पास केलेलं आहे. सर, ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने तुम्ही जी भूमिका घेतली, तुम्ही ईडीच्या समोर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एकूण सगळं नाट्य झालं ते महाराष्ट्राने बघितलं. आता मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार यांच्याकडून कर्ज देण्यासंदर्भात बँकेकडे पत्र आलेली होती, त्याचे ठरावामध्ये उल्लेख आहेत आणि या सगळ्याची चौकशी होते. कधीच नाही, मी कुठल्याही ह्याच्यात कधी फसलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, मी एक समय लिहिलेलं त्याची चौकशी अवश्य करावी. पण साधी गोष्ट आहे, आपल्याकडे नाबार्ड नावाची बँक आहे. नाबार्ड ही देशातल्या सगळ्या सरकारी बँकांच्या वरची अफेक्ट बँक भारत सरकारची. नाबार्डची त्यांचं सर्क्युलर असं आहे की ज्या राज्य सरकारी बँकांच्या समोर ज्या सहकारी संस्था, कारखानदारी, जिल्हा बँका यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या संबंधीची जबाबदारी आहे. काही कारणाच्यामुळे एखादी संस्था की जर संकटात आली आर्थिक, तर त्याचं पुनर्जीवन करण्याच्या संबंधीची गाईडलाईन त्यांनी दिली आणि ते पुनर्जीवन केलं पाहिजे. कारण ते जर नाही केलं तर संपूर्ण डबघाईला आलं भुजलं तर कुठच्यावर जी रुपयाचं नुकसान होतंच, पण लोकांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागते. आणि म्हणून याचं रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन कसं करायचं या संबंधीच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारी बँकेनं त्या गाईडलाईनच्या आधारावर काही संस्थांना मदत करायचा निर्णय घेतला. ठीक आहे, त्यांनी निर्णय घेतला. आता त्याच्या संबंधी कोणतं कोर्टात केलं, कोर्टाने सांगितलं की याची चौकशी करा. ठीक आहे, चौकशी करा, त्याला माझी तक्रार नाही. जे कोर्टात गेले त्यांनी ही जी चौकशी करण्याच्या संबंधीची जी मागणी केली होती त्याच्यात एक कॉलम त्यांनी असा लिहिला की यातले लोक काहीतरी शरद पवारांच्याशी संबंधित आहेत किंवा ते त्यांना ओळखतात. आणि मग ते झाल्याच्या नंतर तो जो खटला दाखल केला किंवा गुन्हा नोंदवला त्याच्यात माझं नाव आलं. आता माझं नाव तिथं आल्याच्या नंतर ते कोर्टाच्या सांगण्यावर आलं. मला हे मान्य काय, हिचं काही सरकारने सांगितलं असं मी दावा करत नाही. ते झाल्याच्या नंतर ही ईडी यांनी तो तसा खटला उचलला, त्यांनी वेगळा गुन्हा दाखल केला, त्याच्यातही माझं नाव आहे. साधारणतः आता प्रश्न असा आहे की मी बँकेचा संचालक आहे का? नाही. बँकेच्या निर्णयाच्या प्रक्रियेत माझा काही संबंध आहे का? नाही. जे काही पैसे दिले या संस्थांना त्या संस्थेशी माझा काही संबंध आहे का? किंवा नाही. ही बँक अशी उचलून फरी उद्या एखाद्या बँकेतनं तुम्ही कर्ज काढलं तर ती बँक तुम्हाला पैसे देते. ही राज्य सरकारी बँक अशी उचलून पैसे कोणाला देत नाही, ती त्या संस्थेच्या खात्यात डिपॉझिट करते. बरोबर. पण मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिक सर असं सांगितलेलं आहे की तुमची पत्र आहेत बँकेकडे, ठरावामध्ये तसे उल्लेख आहेत. दाखवा ना त्यांनी, त्याच्यावर दाखवा. म्हणजे मला माहिती नाही ते कशाच्या आधारे म्हणतात. मला हे माहिती आहे कधी कधी
राज्य सरकार सुद्धा बँकेला सांगते की या संस्थेनं मदत करा. पवारांवर नेमके काय आरोप आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. शरद पवार संचालक नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिखर बँक घोटाळा प्रकरण आपण बघतोय. मुंबई हायकोर्टाच्या निकालात शरद पवारांवर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. या निकालानुसारच रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पण या घोटाळ्याची व्याप्ती 25,000 कोटींच्या घरात असल्यानं हे प्रकरण EOW कडून ईडीकडे वर्ग करण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या FIR नुसारच ईडीकडून पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद पवार शिखर बँकेचे संचालक नव्हते, पण बँकेवर त्यांचा प्रभाव होता. बँक घोटाळ्याकडे पवारांनी डोळेझाक केल्याचं हायकोर्टाच्या निकालात निरीक्षण नोंदवलं गेलंय. या निरीक्षणाच्या आधारावरच ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल झालाय. याच मुख्यमंत्र्यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि देशद्रोही इक्बाल मिर्ची यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहारासंदर्भातही गौप्यस्फोट करण्यात आलेत. ईडीच्या छाप्यात कागदपत्र मिळाली आहेत. त्यात इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांशी प्रफुल्ल पटेल यांचं डीलिंग झाल्याची कागदपत्र सापडली आहेत. ईडीनं देशद्रोह्यासोबत झालेल्या व्यवहाराची चौकशी करू नये का? ईडीने काय चूक केली आहे असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नावर न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी सगळे आरोप खोडून काढले. चौकशीनंतर या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळून येणार नाही असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. पोलिसांसमोर किंवा ईडी समोर आलं ते डॉक्युमेंट असं होतं की ज्याच्यामध्ये इक्बाल मिर्ची जो दाऊदचा राईट हँड आहे, मुंबई बॉम्ब ब्लास्टचा ॲक्युज्ड आहे, त्याच्या परिवाराच्या सह्या आणि प्रफुल्लभाईंच्या सह्या किंवा त्यांच्या परिवाराच्या सह्या असं हे पूर्ण डीलिंग झालेलं त्या ठिकाणी दिसलं. आणि हे सगळं डीलिंग ज्या प्रकारे झालेलं आहे, एकतर त्या काळात प्रफुल्लभाई स्वतः मिनिस्टर आहेत. एका मंत्र्याला अशा प्रकारे देशाच्या शत्रूशी, या देशामध्ये जे वॉन्टेड आहेत त्यांच्या परिवाराशी अशा प्रकारचं डीलिंग करणं हे शोभेल का? हे कायदेशीर होईल का? हे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न यातनं तयार होतात. एवढं काय कंपल्शन होतं की इक्बाल मिर्चीकडनंच एखादी गोष्ट विकत घ्यायची होती? आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स सापडल्यानंतर देशहिताचं तर नाही आहे, एक वेळ देशद्रोहाचंच म्हणता येईल अशा प्रकारचं हे काम आहे. मग याच्यामध्ये ईडीने शांत बसून राहायचं की कारवाई करायची? त्यामुळे ईडीने जर कारवाई केली तर चूक काय आहे? उलट ही तर कारवाई केलीच पाहिजे ना. आता त्यांच्यावर जबाबदारी आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि पवार साहेबांनी देखील सांगितलं पाहिजे ना. कारण पवार साहेबांचे प्रफुल्ल पटेल हे राईट हँड आहेत. प्रफुल्ल पटेल एखादी गोष्ट करतात आणि पवार साहेबांना माहिती नाही असं तर शक्य नाही आहे. त्यामुळे याचं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे त्यांनी. प्रफुल्ल पटेल यांची पार्श्वभूमी जर ज्यांना माहीत नसेल तर तेच असा आरोप करू शकतील. प्रफुल्ल पटेल ह्या संबंध मला त्या केसचे डिटेल्स माहिती नाहीत, पण माझ्या वाचनात आलं की ती जमीन काहीतरी 63 का 64 साली घेतलेली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळेला माझ्या अंदाजानं 5-10 वर्षाचे असतील. प्रफुल्ल पटेलांचे वडील हे बिडीच्या धंद्यातले या देशातले एक मोठे ग्रस्त होते. अनेक ठिकाणी त्यांच्या फॅक्टरीज होत्या. आसाममध्ये होत्या, उत्तर प्रदेशमध्ये होत्या, मध्य प्रदेशमध्ये होत्या, तेलंगणामध्ये आहेत, आंध्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि एक मोठा व्यावसायिक अशा प्रकारचा ग्रस्त त्यांच्या काळात त्या घेतलेल्या जागा आहेत असं दिसतंय. मी काही त्याच्या पूर्ण खोलात गेलो नाही, पण माझा 100% विश्वास आहे की प्रफुल्ल पटेल कधीही चुकीची गोष्ट करणार नाही. आज कुणीतरी त्याच्या संबंधीचे काहीतरी आरोप केले की काही दिवस त्या आरोपातून एक राळ उठवली जाईल. ईडीने त्यांना बोलवलं असेल तर ते जातील आनंदाने, फॅक्ट पुढे होतील आणि वस्तुस्थिती बाहेर येईल. सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि देशासाठी बलिदान देणारं त्यांच्या कुटुंबासारखं दुसरं कुटुंब देशात नाही असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. भाजप अध्यक्ष अमित शहांनी न्यूज 18 लोकमतचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या खास मुलाखतीत सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढलेत. वीर सावरकर की बात अभी चल रही थी, उनको भारत रत्न देने की बात चल रही थी. आप इस बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, मुझे रूल्स अभी मालूम नहीं, इसको ध्यान से देखना पड़ेगा रूल्स वगैरह क्या है. परंतु सावरकर जी के बारे में मेरा अभिप्राय बहुत स्पष्ट है
सावरकर जी जितना राष्ट्रभक्त और सावरकर जी जितना, सावरकर परिवार जितना बलिदान देने वाले देश के लिए बहुत कम परिवार है। देश के अंदर एक भी व्यक्ति नहीं है जिसको एक जीवन के अंदर 2 जन्म टिक। देश के अंदर एक भी व्यक्ति नहीं है जिसने जेल के अंदर हर रोज 250 ग्राम कोपरे को पीलकर तेल निकालने का काम किया। देश के अंदर एक भी परिवार ऐसा नहीं है जिसके 2 भाई 12 साल जेल में रहने के बावजूद 12 साल तक एक दूसरे को नहीं मिले। देश के अंदर एक भी परिवार ऐसा नहीं है जिसकी संपत्ति 6-6 बार अंग्रेजों ने कुर्क की हो। तो सावरकर जी के लिए जो विवाद कर रहे हैं वो ये देश के इतिहास के साथ खिलवाड़ कर रहे हैं, युवा पीढ़ी को सावरकर से प्रेरणा लेते हुए रोकने का पाप कर रहे हैं। एक छोटासा इथं ब्रेक घेऊया आणि अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळण्यासाठी काही क्षणात भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुमत आमचंच येणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत या दोघांनीही हा दावा केलेला आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दाव्यावर काय भाष्य केलं बघा। मैं एक बात ये जानना चाह रहा था कि इतना सब होने के बाद जो आप बता रहे थे कि 5 सालों में उपलब्धियां हुई हैं, उसके बाद भी भारतीय जनता पार्टी और शिवसेना की ये एक बैड मैरिज जैसा क्यों लगता है? ऐसा क्यों लगता है कि साथ में रहकर भी खुश नहीं है? देखिए, गठबंधन में कई बार कार्यकर्ताओं का दबाव होता है, कई बार सब लोग अपनी अपनी पार्टी को एक्सपांड करना चाहते हैं, और मैं इसमें इस प्रकार के नेगोशिएशंस हो इसको मैं बुरा नहीं मानता। ये तंदुरुस्त गठबंधन की निशानी है, और अंततोगत्वा चाहे लोकसभा हो या विधानसभा हो, हमारा गठबंधन 100% हुआ है। लोकसभा में भी दोनों पार्टी की कैडर एक साथ मिलकर चुनाव लड़ी और जीती है। विधानसभा में भी एक साथ मिलकर हम लड़ रहे हैं, जीतेंगे। उसके बाद भी शिवसेना में बीच में उन्होंने कहा कि मुख्यमंत्री शिवसेना का होगा, जबकि उनके नंबर भी आपसे कम है, कम सीटों पर लड़ रहे हैं, फिर भी दावा कर रहे हैं कि मुख्यमंत्री उनका होगा। नहीं, ठीक इस तरह है। की बातें अब देखिए, इसको मैं नहीं मानता, इसको गठबंधन के लिए बहुत बड़ा खतरा है। ये बहुत स्पष्ट है कि नई सरकार में देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी की ओर से मुख्यमंत्री में कोई दो राय नहीं है। कोई डिप्टी मुख्यमंत्री, डिप्टी सीएम हो सकता है। वो देवेंद्र जी और उनकी टीम परिणामों को देखकर तय करेगी, और भारतीय जनता पार्टी का पार्लियामेंट्री बोर्ड तो परिणाम अगर अच्छे होंगे तो इसकी गुंजाइश है। वो सारे ऑप्शन अभी तो ओपन ही है। भारतीय जनता पार्टी का पार्लियामेंट्री बोर्ड और महाराष्ट्र यूनिट चर्चा करके इसको तय करेगा। आता तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे की सत्ता भाजपची स्वबळावर येणार, मग शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होणार का? नाही, स्वबळावाचा अर्थ असा आहे की आमची महायुती जी आहे ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी जागा घेऊन एक अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळवेल। या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला 2/3 बहुमत मिळेल असं अमित शहा यांनी नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे, आणि त्यांनी असंही सांगितलंय की मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील। तर आपली प्रतिक्रिया काय? पैकी कुणी मी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं तर त्याच्यात काही हे नाही, पण माझं फक्त तक्रार नाही म्हणणं असं आहे की ते जे म्हणतात की आम्हाला 240 जागा मिळणार, म्हणजे माझं म्हणणं थोडं त्यांचं कॅल्क्युलेशन चुकतंय। त्यांनी 288 सांगायला पाहिजे, म्हणजे ते कॅल्क्युलेशन बरोबर होईल। पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।